नमस्कार, रेसिपीज विथ आरामात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही न बनवता कुकरमध्ये पनीरची भाजी बनवणार आहे. चला तर करू रेसिपीला सुरुवात. तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि इथं 2 ते 3 टोमॅटो असे ना लाल पिकलेले पाहून घ्यायचे, ते असे कट करून घ्यायचे. त्यानंतर कांदा घेतलाय उभा कट करून आणि कसुरी मेथी घेतली, आलं लसूण पेस्ट घेतली आणि इथे मसाले घेतले. याच्यामध्ये हा आहे ना पनीर मसाला आहे, परत याचा आपण त्याला किचन किंग मसाला, घरचा मसाला, काळा हळद पावडर, धने पावडर आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आणि दही घ्यायचे आपल्याला वरून त्याच्यावरती टाकायला. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना कांदा टोमॅटो ना चॉपरमधून चॉप करून घ्यायची, कारण या भाजीसाठी आपण ग्रेव्ही नाही बनवीत मिक्सरमध्ये. मिक्सरची ग्रेव्ही न करताच आपण पनीरची भाजी करून राहिलो, त्यामुळे चॉपरमध्ये एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा एकदम बारीक चॉप करून घेऊ शकता. तर मी इथे कांदा आणि टोमॅटो ना एकदम बारीक असा चॉप करून घेतलाय आणि इथे गॅसवर कुकर पण गरम करून घेतलाय. आता कुकरमध्ये आपण आहे ना 2-3 चमचे तेल घालून घेऊ. तेल तापलं की लगेच कांदा टाकायचा त्यामध्ये. कांदा थोडा परतून घ्यायचा आणि टोमॅटो टाकायचं, कारण तो आपण एकदम बारीक चॉप केला पाहिजे, त्याला काही जास्त वेळ नाही लागणार परतायला. आणि ही भाजीला ना आपल्याला कुठल्याही प्रकारचं मिक्सर वापरायचं नाही, काहीच नाही. आपण असं कुकरमध्ये ग्रेव्ही तयार करून त्याच्यापासून पनीर ही भाजी बनवू शकतो. तर आता कांदा परतून झालाय, त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. आता कांदा आणि टोमॅटो चांगले असे परतून घ्यायचे आपल्याला. आता टोमॅटो घातलं म्हणजे त्यामध्ये मीठ आलं, आपण मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यामुळे ना टोमॅटो लवकर शिजला जातो. आता आहे ना 5-1 मिनिटांनी चांगलं शिजून घेऊ आपण कांदा आणि टोमॅटो. आता कांदा टोमॅटो पण चांगला परतून झालाय. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालू. लसूणची पेस्ट घालून पण थोडं परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही परतायचं आपल्याला. त्यामध्ये आपण जे मसाले घेतले ना ते सगळे घालून घ्यायचे, आत्ताच घालायचे सगळे. मीठ पण जे शिल्लक होतं ते. आणि आता ना थोडे 5-1 मिनिटं परत आहे मसाल्याबरोबर आपल्याला टोमॅटो कांदा आहे ना चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तर आता सगळे मसाले, कांदा, टोमॅटो एकदम छान असे परतून झाले, तुम्ही बघू शकता. टोमॅटो एकदम शिजलाय. आता त्यामध्ये आपण पाणी घालू. पाणी आपल्याला अंदाजे घालायचे, कारण आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची ना त्यानुसार पाणी घालायचं. आणि आता याला ना झाकण लावायचं, 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे, म्हणजे अजून छान. तर आता आपण पनीरची ना पीस करून घेऊ. एवढं पनीर मी साईडला ठेवणार आहे, ते नंतर वरून टाकायला लागणार आहे. जितकी लहान मोठी पाहिजे तशी करायची आपण. तर इथे पनीरचे पीस आहे ना त्याला मी कसुरी मेथी, मिरची पावडर लाल आणि मीठ लावून हळद लावून असे ना हे करून घेतले, मिक्स करून घेतले. आता हे ना आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे. तर आता कुकरच्या इथे 4 शिट्ट्या झाले. मी गॅस बंद करते आणि कुकर थंड करून घेऊ आपण. तर इथे मी गॅसवर छोटा पॅन गरम करून घेतला, मी 2 चमचे तेल घातलं आणि आता ही पनीर आपल्याला याला करून फ्राय करून घ्यायचं. असे केल्यामुळे ते छान लागते, टेस्ट पण त्याच्या भाजीमध्ये. आता कुकर पण थंड झालाय, आता करून घेऊ. खूप छान आपली अशी ग्रेव्ही तयार झाली. आता ही मॅश तर झाली, पण आपण असं एक मॅशरने ना ती परत एकदा मॅश करून घ्यायची. काही गरज तर नाही वाटत, कारण आपण एकदम बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो टाकलाय ना, त्यामुळे काही गरज नाही. तरी मी एकदा चॉप करून घेते, म्हणजे अजून भाजीला आपल्याला आहे ना मॅश करून घेते. असं थिकनेस आणि घट्टपणा येतो.
तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली. कोणी म्हणणार नाही आपण मिक्सरला लावतो केली. आता ना आपण ग्रेव्ही जी तयार झाली ना त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी ठेवली, ती कसुरी मेथी टाकून घेऊ. आता चोळून टाकली मेथीचा ना वास छान येतो. तुम्हाला जर वाटलं असतं थोडी पातळ करायची ती यामध्ये पाणी टाकून ना थोडी ग्रेव्ही अजून पातळ करू शकतो. आपण जे पनीर फ्राय करून घेतले ना ते पण आता यामध्ये घालून घ्यायचं. आणि एक मिक्स करून घ्यायचं चांगलं. एकदम हॉटेलसारखी अशी आपली पनीरची भाजी बनवून तयार होते. आपण आता एक पनीर ठेवले थोडं, ते पण वरतून असं खिसून टाकायचं त्याच्यावर आपल्याला. त्यामुळे आपली भाजी ना एकदम छान होती. ग्रेव्हीत पण पनीर लागलं होते छान. आता एकदा मिक्स करून घेऊ आणि नंतर 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊन नंतर आपण जे दही घेतलंय ना ते वरतून त्यावरती घालून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम छान अशी झाली. ग्रेव्ही पण एकदम दाटसर. आता आपण जे दही घेतले ना त्यामधलं 2 ते 3 चमचे, म्हणजे आंबट असेल ना तर 2च चमचे घालायचे. आता माझं दही थोडं आंबट त्याच्यामध्ये 2च चमचे घालून राहिले. आंबट नसेल तर 2-3 चमचे घातले तरी चालेल. आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं पोळायची आणि आपली भाजी तयार झाली. तर आता आपली भाजी ना तयार झाली. दही टाकल्याच नंतर पण आपण 2-3 मिनिटं उकळून घेतली. आता गॅस बंद करू आणि आता एक काढून घेऊ आपण.